बालपण आणि लसीकरण हे जे समीकरण आहे तर ते बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहिती आहे. प्रौढावस्थेमध्ये सुद्धा काही वॅक्सिन्स घ्यावे लागतात, त्याचे बूस्टर डोस घ्यावे लागतात अकॉर्डिंग टू युअर इम्युन सिस्टीम, किंवा तुम्हाला डायबिटीज हायपरटेन्शन जर असेल किंवा काही न्युमोकोकल डिसीजेस असतील तुम्हाला, तर त्यावेळेला तुम्हाला फ्ल्यूची लस आहे, हिपॅटायटिस बी आजूबाजूला कोणाला जर झालेला असेल तर त्यावेळेला हिपॅटायटिस बीची व्हॅक्सिनसुद्धा तुम्हाला घ्यावी लागते. त्याचबरोबर DPT, HPV याचेसुद्धा बूस्टर डोस तुम्हाला 45 एज नंतर घ्यावे लागतात. बऱ्याचदा एरिया डॅम किंवा जिथे सनरेज वगैरे नाही आहेत किंवा ओपन एअर येत नाही, अशा वेळेला तुमची इम्युन सिस्टीम थोडीशी वीक व्हायला लागते. तर अशा वेळेला तुम्हाला फ्ल्यूचं व्हॅक्सिन किंवा शिगल्स म्हणजे हर्पीज झुस्टरचं व्हॅक्सिन किंवा इन्फ्लुएन्झाचं किंवा MMR किंवा HPV हे जे व्हॅक्सिन्स आहेत तर ते घ्यावे लागतात. 45 एज नंतर सुद्धा तुम्हाला दर 10 वर्षांनी 5 वर्षांनी हे व्हॅक्सिन्स रिपीट करावे लागतील अकॉर्डिंग टू युअर इम्युन सिस्टीम.